नमस्कार. जय श्रीराम. असं म्हणतात की मनुष्याजवळ अति चांगुलपणा, अति सज्जनपणा, अति प्रामाणिकपणा, अति प्रेमळपणा या गोष्टी त्याला कालांतराने दुर्दैवाने घातक ठरतात. कारण विचारवंत तत्त्वज्ञ प्लेटो असं म्हणालेलं आहे की माणसाचं खरं बोलणं म्हणजेच माणसाची सत्यनिष्ठा ही त्याच्या बदनामीला किंबहुना त्याच्याविषयीच्या अपप्रचाराला, त्याच्याविषयीच्या हेटाळणीला, असूयेला, मत्सराला कारणीभूत ठरते. मंडळी, आज 30 जानेवारी आहे. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज स्मृतिदिन. प्लेटो जे म्हणाला तसंच अगदी दुर्दैवाने आपल्या राष्ट्रपित्याच्या वाट्याला हे आलं की गांधीजींजवळ असलेला अतिसज्जनपणा, अति चांगुलपणा, अतिसत्यनिष्ठा, अति प्रेमळपणा ह्या गोष्टी दुर्दैवाने त्यांच्यासाठीच्या अपप्रचाराला, बदनामीला कारणीभूत ठरल्या. खरं तर गांधीजींचं जीवन केवढं आंतरबाह्य निर्मळ होतं, केवढं पारदर्शी होतं. औषधालाही ते कधी 1% कधी खोटं बोललेले नाहीत. सत्यनिष्ठा हा त्यांचा प्राण होता. परंतु ह्यामुळेच त्यांच्या वाट्याला खरोखरच ही बदनामी, अपप्रचार आला का? महर्षी अष्टावक्र हे एकदा राजा जनकाच्या दरबारात गेले आणि महर्षी अष्टावक्र आपल्याला माहिती आहे की 8 ठिकाणी ते वाकलेले होते. त्यांचं शरीर वाकलेलं होतं. त्यामुळे ते दुर्दैवाने ते कुरूप दिसायचं. ते त्या दरबारात गेले राजा जनकाच्या. तर तिथे असणारे उपस्थित सर्व मंत्रिमंडळाचे सदस्य आणि सर्वजण तिथले मोठमोठ्याने खो त्यांना हसायला लागले आणि त्यांचे हसत हसत त्यांचं शरीर बघून चेष्टा करायला लागले. ह्या प्रकाराने राजा जनकाला दुःख झालं, खेद वाटला. कारण त्याला ऋषी अष्टावक्रांची योग्यता, त्यांचं ज्ञान हे ज्ञात होतं, माहीत होतं. राजा जनक नंतर अष्टावक्रांचा शिष्यही बनलेला आहे. त्यानंतर पण ह्या सर्वांविषयी म्हणजे हे जे हसणारे लोक होते त्याविषयी प्रतिक्रिया देताना ऋषी अष्टावक्र इतकंच म्हणाले की ह्या लोकांना जे मला हसतायत, माझं शरीर बघून जे हसतायत, बाह्यरूप बघून, ते अज्ञानी आहेत. त्यांना ते का तसं वागतायत हे कळत नाही आहे. त्यांना जर कळत असतं तर असे चुकीचे ते वागले नसते. त्यांना कळत नाही म्हणून ते वागतायत. सज्जनो, गांधीजींच्या बाबतीत मात्र अज्ञानापोटी, समजा त्यांच्याविषयी अपप्रचारापोटी, अज्ञानापोटी अपप्रचार होत असेल, परंतु ऋषी अष्टावक्राला बघून तसे अज्ञानापोटी ते लोक हसले, तसं गांधींच्या पोटी होत नाही आहे. दुर्दैवाने हे जे लोक आहेत हे सगळं करून सगळं त्यांना ज्ञात आहे, माहिती आहे, तरी पण मुद्दाम त्यांनी वेड्याचं सोंग पांघरलेलं आहे. आणि तसंच सोंग पांघरून मुद्दामून ते लोक गांधीजींची कुचेष्टा, बदनामी, अपप्रचार ह्या सर्व आत्ताच्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून, वाहिन्यांच्या माध्यमातून अखंडितपणे त्यांचं सुरू आहे. आता प्रत्येक गोष्टीला ह्या लोकांना गांधीजींना जबाबदार ठरवायचं आहे. एवढे गांधीजी वाईट होते म्हणजे आमच्या देशाचे, धर्माचे, जगाचे, मानवजातीचे शत्रू होते असं या नाही, तू सगळ्यातून निष्कर्षाने काढायचा असतो. मंडळी, सगळं यांचे गांधीजींचे दोषारोप बघून, गांधीजींवर केलेले सगळे आरोप, यांची बदनामी बघून असं म्हणावं असं वाटतं की बहुधा या जगामध्ये रावणानंतर जर कोण सर्वात वाईट माणूस झाला असेल तर तो बहुधा गांधी नावाचा माणूस असावा. मंडळी, असेच जर आरोप गांधीजींवर करायचे म्हटले तर मग असंही म्हणावं लागेल की 7व्या शतकात ह्या देशावर इस्लामच्या आक्रमणं 7व्या शतकापासून सुरू झाली. मग त्यालाही गांधीजींना जबाबदार ठरवायचं का? 10व्या शतकामध्ये तो गजनीचा महम्मद आला, त्याने सोमनाथाचं मंदिर पाडलं आणि अन्य मंदिरं पाडली.
त्यालाही गांधीजींना जबाबदार ठरवायला लागेल. त्यानंतर बाबर आला, तैमूर आला. बाबराने अयोध्येचं राम मंदिर पाडलं, त्यालाही गांधीजींना जबाबदार ठरवायला लागेल. त्यानंतर औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं. अफजल खानाने पंढरपूरच्या विठ्ठलाचं मंदिर, तुळजाभवानीचं मंदिर पाडलं, त्याला आघात पोचवला. त्यानंतर 1757ला प्लासीची लढाई झाली. त्यानंतर ह्या देशात ईस्ट इंडिया कंपनी आली, नंतर इंग्रजांचं राज्य आलं. ह्या सगळ्याला आपल्याला गांधीजींना जबाबदार ठरवायला लागेल. यातला उपरोध वगैरे आपण सोडून देऊ. परंतु अल्बर्ट आईन्स्टाईन ह्याने ह्याची आणि गांधीजींची फक्त एकदाच भेट झालेली आहे, आणि त्या एका भेटीमध्ये 4 तास दोघांची फक्त मुलाखत झाली, भेट झाली. त्या भेटीदरम्यान अल्बर्ट आईन्स्टाईनने सांगितलेलं आहे की गांधीजींनी हे ब्रह्मांड, पृथ्वी, पर्यावरण आणि हे संपूर्ण ब्रह्मांड हा विषय सोडून 4 तासामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा असेल, त्यांच्या कौटुंबिक असेल, कोणताही दुसरा विषय काढला नाही. फक्त आणि फक्त 4 तास ते पृथ्वी आणि ब्रह्मांडाविषयी चर्चा करत होते, पर्यावरण संदर्भातच बोलत होते. असं गांधीजींचं व्यक्तित्व होतं. ते अष्टपैलू, शतपैलू, बहुपेडी असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. गांधी हा जगावेगळा माणूस होता. म्हणून अल्बर्ट आईन्स्टाईनने असं म्हटलं की असा मनुष्य या पृथ्वी तलावर होऊन गेला, हे ह्या पुढील पिढ्यांना सांगूनही खरं वाटणार नाही, ते विश्वास ठेवणार नाही. एवढी त्यांच्या विचारांची, कर्तृत्वाची महत्ता होती, एवढं त्यांचं कर्तृत्व आचाट होतं. बर्नार्ड शॉ हा एक पत्रकार, विचारवंत आणि पत्रकार. त्याचं नाव त्या काळात प्रख्यात होतं. तो वेगवेगळ्या माणसांच्या मुलाखती घेण्यात मशहूर होता, हुशार होता, वाकबगार होता. तर त्याने असेच गांधीजी इंग्लंडला गेले असताना गांधीजींची मुलाखत घेतली, आणि तो मुलाखत घेतल्यानंतर 1 तासाभराने बाहेर आला. त्यानंतर त्याला बाकीच्या पत्रकारांनी त्याला घेराव घातला, कारण त्यांना गांधीजींविषयीचं मत बर्नार्ड शॉचं काय आहे हे त्यांना सगळ्यांना उत्सुकता होती की बर्नार्ड शॉ काय म्हणतोय, जाणून घ्यायचं होतं. म्हणून त्या पत्रकाराने विचारलं की तुम्हाला आता गांधीजींना भेटून काय वाटलं. तर त्यांना असं वाटलं होतं पत्रकारांना की गांधींविषयी असं विचित्र विधाने करतील, बर्नार्ड शॉ करेल, आणि आम्हाला सगळ्यांना हसायला कारण मिळेल, आम्ही सगळे खो खो करून हसू, म्हणजे गांधींची त्याच्यामध्ये चेष्टा होईल, आणि दुसऱ्या दिवशी त्याची बातमी होईल की बर्नार्ड शॉनी गांधीजींची अशी फिरकी घेतली, 4 मुंड्या चित केलं गांधीजींना. तर बर्नार्ड शॉ असं फक्त एकच वाक्य म्हणाला की गांधीजींना भेटून मला हिमालयाला भेटल्याचा भास झाला. राजीव दीक्षित, आझादी बचाव आंदोलनाचे नेते, आपल्या सर्वांना माहिती आहे, ते आता दिवंगत आहेत. राजीव दीक्षितांनी असं म्हटलेलं आहे की मी ह्या जगभरातल्या गेल्या 500-600 वर्षामध्ये ज्या मोठ्या व्यक्तिरेखा होऊन गेल्या, जी मोठी नावं होऊन गेली, म्हणजे त्यामध्ये विस्टन चर्चिल, हिटलर, अब्राहम लिंकन, नेपोलियन, रुसो, अशी मोठमोठी नावं त्यामध्ये येऊ शकतात की त्या सगळ्यांचं वाचन मी केलेलं आहे. त्या सगळ्या व्यक्तिरेखांचा मी अभ्यास केलेला आहे. या सर्वांमध्ये महात्मा गांधींसारखा साधू पुरुष गेल्या 500-600 वर्ष झालेला आहे असं मला आढळलं नाही. अशा ह्या सगळ्यांनी नावाजलेल्या जगदवंदनीय एका महान व्यक्तीविषयी आपण किती खालच्या पातळीवर जाऊन विचार करतो, खालच्या टोकाचा अपप्रचार होतो आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, ही फार खेदाची गोष्ट आहे. ह्या गोष्टीला फक्त आपला अपुरा अभ्यास, अपुरं वाचन आणि आपल्याला अभ्यासाची नसलेली आवड, ह्याच गोष्टी या सगळ्याला केवळ कारणीभूत आहेत. खरंच मला असं प्रश्न पडतो की काय यांना क्षमा करेल का? जे गांधीजींची फार निर्भत्सना करतायत, खालच्या पातळीवर निम्न स्तरावर जाऊन बदनामी करतायत, अपप्रचार करतायत, वेगवेगळे व्हिडिओ दाखवत आहेत, वेगवेगळी चित्र दाखवत आहेत, अर्थाचा अनर्थ करून सांगतायत, त्या लोकांना काळ क्षमा करेल का? नाही करणार. अशा मंडळींना काळ निश्चित क्षमा करणार नाही, ह्याची मला खात्री आहे. भावी पिढ्यांना नक्की जाब विचारणार आहेत की ह्या देशामध्ये एवढा मोठा माणूस अगदी अलीकडच्या काळात होऊन गेला आणि आम्हाला तुम्ही त्या माणसाविषयी काही चांगलं सांगितलंच नाही.
परंतु मंडळी, काळ क्षमा करेल की नाही हे मला माहीत नाही, परंतु गांधीजी मात्र क्षमाशील होते. गांधीजींनी ह्या मंडळींना क्षमा केलेली आहे आणि गांधीजींचा आत्मा या सगळ्यांना क्षमाच करेल. तर गांधीजी क्षमामूर्ती होते, क्षमेची मूर्ती होती. स्वर्गीय इंदिराजी गांधी एकदा पंडित नेहरू सोबत नेहरू पंतप्रधान असताना इंग्लंडच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. तेव्हा नेहरूंचा कार्यक्रम सुरू होता आणि त्या कार्यक्रमाला विस्टन चर्चिल होते. त्या दरम्यान विस्टन चर्चिल इंदिराजींच्या कानात असं म्हणाल्या की तुमचा आमच्यावर राग असेल खूप, ह्याचं कारण तुमच्या वडिलांना आम्ही तुरुंगात टाकलेलं आहे, खूप वेळ तुरुंगात टाकलेला आहे, त्यामुळे तुम्ही आमचा द्वेष करणार. इंदिराजींनी तत्काळ त्यांना एकच उत्तर दिलं की आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत, त्यांच्या क्षमाशील वातावरणात संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत. आम्ही कुणाचा द्वेष, हेटाळणी, नफरत आम्ही करत नाही. आम्ही गांधीजींनी आम्हाला सर्वांवर, जगावर नव्हे शत्रूवरही प्रेम करायला शिकवलं आहे. गांधीजींचा मुलगा पुत्र रामदास गांधी यांनी गांधीजींच्या हत्येनंतर नथुरामला एक पत्र लिहिलं आणि त्यातून लिहिलं, जगाने तुला माफ केलं नसलं तरी मी ह्या महात्म्याचा मुलगा आणि माझं कुटुंब तुला क्षमा करतोय, कारण ह्या जगावर प्रेम करणाऱ्या माणसाचा मी पुत्र आहे, मी मुलगा आहे. मी आणि माझ्या कुटुंबाने तुला माफ केलेलं आहे. मंडळी, ह्या अशा मंडळींसाठी एकच म्हणावं असं वाटतं, विकृत मनोवृत्तीच्या लोकांना असंच म्हणावं असं वाटतं, सबको सन्मती दे भगवान, रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. जय श्रीराम. धन्यवाद.